बिल्कुल देवेंद्र जी मी देवेंद्र फडणवीस बोलतोय। जी नमस्ते देवेंद्र जी, अत्यंत मोठ्या अपघातातून आपण बचावलेला आहात, नेमकं काय घडलं, काय सांगाल आपण? नाही, महाराष्ट्राच्या 11 कोटी 20 लाख लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे। आई भवानीचा आणि विठ्ठलाचा आशीर्वाद पाठीशी आहे। त्यामुळे हा अपघात या ठिकाणी झाला तरी देखील आम्हाला कोणालाही काही झालेलं नाही। निलंग्यावरनं आमचं विमान उडालं आणि हेलिकॉप्टर आणि ते नीट उडू शकलं नाही। त्या ठिकाणी ते खाली आलं आणि थोडंसं कोसळलं, छोटा अपघात त्याचा झाला। पण तो अपघात झाला असला तरी आम्ही अतिशय सुखरूप आहोत, आम्हाला कोणालाही लागलेलं नाहीये। माझ्यासोबत केतन पाठक आमचे मीडिया ऍडवायझर आहे, त्यांना थोडंसं लागलंय पण तेही आता सोबत आहेत, त्यांनाही काही पट्टी वगैरे बांधून सगळं आता त्यांची तब्येत देखील एकदम ठीक आहे आणि कोणालाही बाकी फारसं लागलेलं नाहीये, पायलट्सलाही काही फार लागलेलं नाहीये। आम्ही सगळे सुखरूप आहोत आणि आता या अपघातानंतर आता आम्ही लातूरकडे जाऊन तिकडनं मुंबईकडे लवकरच मार्गक्रमण करणार आहोत। माझी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला ही विनंती आहे की कोणीही याच्यामध्ये अफवांवर विश्वास ठेवू नये, पॅनिक होऊ नये आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद हा इतका मजबूत आहे की त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काही झालेलं नाही। बिलकुल देवेंद्रजी, या हेलिकॉप्टर विषयी आपण काय सांगाल? याच्याविषयीची जी माहिती आहे ती 22 वर्ष जुनं हे हेलिकॉप्टर होतं, यापूर्वी सुद्धा आपण हे हेलिकॉप्टर वापरलं असेल, यापूर्वी अशी काही कल्पना आली होती का याविषयीची? हे हेलिकॉप्टर जुनं नाही आहे, हे नवीन हेलिकॉप्टर आहे। पण आता याच्या संदर्भातल्या बाकी सगळ्या मुद्दे जे आहेत ते मी आता नंतर आपल्याला सविस्तर बोलेन। आज फक्त आपल्या माध्यमातून आता या क्षणी लोकांना मी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतोय, मग सविस्तर नंतर सगळी माहिती घेऊन याच्याबद्दल बोलू। बिलकुल देवेंद्रजी, आता इथून आता आपला काय नेमका कार्यक्रम असणार आहे? या अपघातातून आपण बचावलेले आहात? नाही, माझा कार्यक्रम जसा आहे तसाच राहील। मी आता मुंबईला जाईन आणि माझे कार्यक्रम करीन। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।